श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, मी माझ्या परमपिता परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या सादरीकरणाला सुरुवात करते. बाळूमामा आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या बाळा अभिनंदन, तुमची प्रतीक्षा संपली आहे. आज मी तुम्हाला निवडलो आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक आव्हानावर विजय मिळवण्यासाठी हा दैवी संदेश शेवटपर्यंत ऐकणे हे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. मित्रांनो, या दैवी संदेशाचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे. आणि तुमचं जर का बाळूमामांवर विश्वास असेल आणि अजून तो विश्वास दृढ करण्यासाठी हा आपला दैवी संदेश आहे. जर का तुम्ही बाळूमामांचे भक्त असाल तर आताच कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. मामा म्हणतात, जेव्हा तुमच्या आयुष्यात अडथळे येतात, तुम्हाला निराश झाल्यासारखे वाटते, तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागतो, तुमच्या मनासारखे काहीच घडत नाही, तेव्हा फार वाईट मानून घेऊ नका. कारण हीच तर खरी वेळ तुमच्या परीक्षेची असते, तुमच्या धैर्याची असते. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये अशी काही चिन्ह आहेत जी तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि शेवटच्या टप्प्यात आहात. तुमच्यासमोर येणारी आव्हाने ही तुमच्या राशीची चिन्हे नसून, तुमच्या अपयशाची चिन्हे नसून, तुमच्या प्रगतीचा पुरावा आहे, हे लक्षात ठेवा. मामा सांगतात, आयुष्यामध्ये अडचणी आल्या, संकट आले म्हणून घाबरून मागे हटू नका. कारण जर का तुम्ही मागे हटला आणि परिस्थितीसमोर घाबरला तर तुमचे शत्रू आनंदी होतील. मामा सांगतात, तुमच्या शत्रूने असे गृहीत धरले आहे की अडचणीची पहिली लाट तुम्हाला अपयशित करण्यासाठी पुरुष आहे, तुम्हाला दुःखी ठरवण्यासाठी पुरेशी आहे आणि ते या विचारामध्ये आनंदी होत आहेत. तर तुम्हाला त्याचा हा विचार मोडून काढायचा आहे. तुम्हाला येणाऱ्या अडचणीपासून न घाबरता त्या अडचणींना सामोरे जाऊन तुमचा विजय प्राप्त करायचा आहे. भक्तांनो, बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर होय बाळूमामा, मी सहमत आहे आणि तुम्ही माझ्या सोबत राहा असे टाईप करा. तुमचा देव हा संधी, उपचार, आनंद देणारा देव आहे, जो तुम्हाला कधीही एकट्याला सोडणार नाही. मित्रांनो, जर का तुम्ही देवाचे हे पवित्र शब्द ऐकले तर देव तुमच्या परीक्षेचे साक्षात तुमच्या गोंधळाचे संदेशात आणि तुमच्या दुःखाचे एका सेवेत बदलतो. देव म्हणतो, तुम्ही केवळ प्रिय आहात असे नाही, तर तुम्ही अत्यंत मौल्यवान आहात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, काळजी करू नका, प्रक्रियेत घाई करू नका. मी आहे. मी तुझ्या आयुष्यात ज्या व्यक्तीला पाठवतो त्याला तयार करत आहे. अरे बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. हे सर्व मी माझ्या अचूक वेळेत उलगडणार आहे. तुमचा देवावर विश्वास असल्यास आत्ताच आपला भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये बाळूमामा महान आहेत असे टाईप करा. तुमच्यासाठी बंद नशिबाचे दरवाजे उघडले जातील, हे ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे. माझ्या बाळा, पुन्हा हसायला तयार राहा. यात तुम्ही एकटे नाही आहात. मला तुमची मदत करू द्या. मी तुमच्यासोबत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडे तुमच्यासाठी खूप छान योजना आहेत. तुम्हाला समृद्ध करण्यासाठी आणि तुम्हाला आशा आणि भविष्य देण्यासाठी योजना आहेत. सर्वोत्तम अजून येणे बाकी आहे. फक्त संयम ठेवा, धीर धरा. मित्रांनो, तुम्ही देवाला काहीही बोलू शकता. तुमचं दुःख, तुमचा राग, तुमची शंका, तुमची कटुता, तुमचा विश्वासघात, तुमची निराशा त्याच्यावर फेकून द्या.
देव आज तुम्हाला सांगत आहे, आज रात्री मी तुझ्यासोबत असा चमत्कार करणार आहे. तू ज्या आयुष्यात कधी ज्या गोष्टीची कल्पनासुद्धा केली नाही, पण आज तीच गोष्ट झोपण्यापूर्वी तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहे. आणि सकाळी उठून बघताच तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार आणि चमत्कारच असणार आहे. तुझ्या जीवनामध्ये सगळीकडे आनंद आणि आनंदच राहणार आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, चमत्काराचे दरवाजे उघडणार आहेत, त्यासाठी तयार राहा. जर का तुम्ही माझ्यावरचा विश्वास थांबवलात तर मी तुमची शक्ती पुन्हा तयार करीन. तुम्ही पुन्हा हसाल. मला माहीत आहे की हे कठीण आहे, पण सगळं काही ठीक होणार आहे आणि सर्व काही मी तुमच्यासाठी ठीक करणार आहे. तुम्ही आणि तुमचे कुटुंब बरे व्हाल. माझ्याकडे तुमच्यासाठी खूप सुंदर सुंदर कल्पना आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा आणि विश्वास असल्यास कमेंटमध्ये 333 असे टाईप करा. देव म्हणतो, माझ्या बाळा, हे सगळं काही फक्त तुझ्यासाठी आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका. सकारात्मक राहा. चांगले दिवस तुमच्या वाटेवर आहेत. परिपूर्ण नसणे ठीक आहे, चुका करणे ठीक आहे. जे तुम्ही केले नव्हते ते करायला हरकत नाही, कारण जर आपण त्या गोष्टी केल्या नाहीत तर तुमची कधीच वाढ होणार नाही आणि तुम्ही आयुष्यामध्ये कधीच यशस्वी होणार नाही. आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस चांगला नसतो, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले असते. जेव्हा आपण इतरांसाठी प्रकाश निर्माण करण्यासाठी कार्य करतो, आपण नैसर्गिकरित्या स्वतःच्या मार्गाने प्रकाश टाकतो. तुम्ही ढगाळ दिसायला चांगला दिवस बनवू शकत नाही, परंतु तुम्ही ते स्वीकारू शकता आणि ठरवू शकता की येणारा दिवस हा चांगला असेल. आपण देवाकडून कितीही आशीर्वादाची अपेक्षा करत असलो तरीही त्याची अमर्याद उदारता नेहमीच आपल्या सर्व इच्छा आणि विचारांपेक्षा जास्त असते. देव आज तुम्हाला म्हणत आहे की तुझ्या चुका माझ्याजवळ आण. तुझ्या समस्याबद्दल काळजी करू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव. तुम्ही विचारलेले प्रश्नाचे उत्तर मिळणे आज अपेक्षित आहे. आत्तापासून 3 महिने तुम्ही मानसिक, आध्यात्मिक, आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळ्या जागेत असाल. मित्रांनो, हा संदेश देवाकडून आशेचे चिन्ह आहे. हे दर्शवते की देव आपल्या जीवनातून अंधार दूर करू शकतो, कारण सकाळनंतर रात्र येते. देव आज तुम्हाला म्हणत आहे की हाच ऋतू आहे जिथे हे सर्व तुमच्यासाठी वळण घेते. माझ्यासाठी तुमच्या जीवनासाठी एक उत्तम योजना आहे. त्या खुल्या दारातून विश्वासाने पाऊल टाका. तुम्ही अद्भुत अनुकूल हंगामात चालत आहात. हा दिवस तुमचा आहे. तुम्ही ज्या गोष्टीमधून गेला आहात त्यांनीच तुम्हाला तयार केले आहे, तुम्हाला मजबूत केले आहे. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यासोबत तुझ्या म्हातारपणापर्यंत आणि तुझे केस पिकेपर्यंत मी तुझ्यासोबत आहे. आणि मी तो आहे जो तुम्हाला टिकवून ठेवतो. मी तुला निर्माण केले आहे आणि मी तुला घेऊन जाईन. मी तुला आणखीन टिकवून ठेवीन. स्वीकार करण्यासाठी हा संदेश तुमच्या 5 प्रियजनांना शेअर करा आणि होय देवा, मला या योजनेचा स्वीकार आहे असे टाईप करून तुमची सहमती देवाला सांगा. परमेश्वराच्या योजनेवर विश्वास ठेवा. स्वतःच्या बुद्धीवर विसंबून राहू नका. त्याला तुमच्या सर्व मार्गाने ओळखा आणि तो तुमचे मार्ग सरळ ठेवेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही केलेली लढाई मोठी आहे, तर आशीर्वाद येईपर्यंत थांबा. धीर धरा, संयम ठेवा. तुम्ही तुमचा देव परमेश्वर यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने प्रीती करा. मग देव तुमचाच असेल आणि तो तुम्हाला या सृष्टीमध्ये कशासाठीही वाट पाहण्याची गरज लावणार नाही.
आणि दुःख तुम्हाला स्पर्शही करणार नाही. या ब्रह्मांडाच्या समोर काळाची सुद्धा ताकद होणार नाही. जे असे कारण सृष्टीशी, जे अकारण लावेल भक्तीशी, बोलवी मनांच्या दंभयुक्तीशी, असा अविनाशी मामा माझा. जीवनाच्या बँकेत बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. देवाला कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. फक्त अडचणीला हे सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, मामाच पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक माझे मामा, जाणीव ठेव शुद्ध मनाशी, काय व्यर्थ वरळतो, कशाची असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो, जाणिले मनीचे भाव मामा तुम्ही. म्हणूनच ओठांवर असते सद्गुरू बाळूमामांचे नाव. मामांची लीला खूप अगाध आहे, म्हणून मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बंद केले नयन माझे, चित्तरूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू, माये बाप हाय जनाचा. विश्वास ठेव जिथे मर्यादा संपते तुझी, तिथून साथ देतो मी. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला महत्त्व आहे. उगाची भीतोशी भय हे पळू दे, जवळी उभी मामांची शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. जीवनात यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनामध्ये असली पाहिजे. नको होऊ उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून बघ आठवेन मी, हाय तुझा विश्वास. जय बाळूमामा. येणाऱ्या संकटावर मात कशी करावी याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्याआधी विचार करावा लागेल. तू कुणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. साधं सोपं जगावं, दिलखुश हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं ते तिथल्या तिथंच सोडावं. आयुष्यात कितीही संकट आली तरीही मामांचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी नेहमी तुमच्याच हृदयात आहे. एक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे, मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल भरोसा मानू नये. जीवनात संकट तुमच्यातील जिद्द आणि शक्ती पाहण्यासाठी येत असतात. आपल्या इच्छा पूर्ण होणारच असा विश्वास ठेवा आणि मामांवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही पण त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दलही काही बोलू नका. तुम्ही तुमचं उत्तम कर्म करा, लोकच तुमचा परिचय देतील. मामा, तुमच्यामुळे मी आज सुखात आहे, कारण तुमचे नाव माझ्या मुखात आहे. जय बाळूमामा. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी संकटातून आपोआप मार्ग मिळेल. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांच्या समोर जायचं असतं. तू कर्म करत राहा, फळाची आशा न करता. अरे, कर्म करणं हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. जय बाळूमामा. माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. भूतकाळाचे दुःख नसावे, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्यकाळाचा मोह नसावा. माझे नाव तुझ्या ओठावर आहे तर तू घाबरतो कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जो नुसता माझ्या नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेल. देह साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. मामांचा आधार असल्यास आयुष्यात कसल्याही संकटाला सामोरं जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो. हा अनुभव येतो. जिद्द आहे की मामांवर भक्ती अशी ठेवा की नशिबात नसेल ते सुद्धा मिळालं पाहिजे.
उगाची भीतोशी भय हे पळू दे, जवळील मामांची शक्तीही कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर, बघ भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरशरीर शुद्ध बनते. मनामध्ये जर श्रद्धा आणि विश्वास असेल तर या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यामध्ये मार्ग दाखवणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देह साध्य करणे कितीही कठीण असो, पण आत्मविश्वास असेल तर या जगात अशक्य असे काहीच नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. जय बाळूमामा. बाळूमामांची अमृतवाणी भाग 2. आयुष्यात गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू मामांचे घेतलेले नाम कधीही वाया जात नाही. जे असे कारण सृष्टीशी, जे अकारण लावेल भक्तीसी, बोलवी मनाच्या दंभयुक्तीशी, असा अविनाशी मामा माझा. आयुष्यात कितीही संकट आली तरीही मामांचा हात माझ्या डोक्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करता नाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा. जीवनात प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. तुझ्या अंतर्मनात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगामध्ये मी तुला एकटं सोडणार नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुमची चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. आयुष्यात सुख इतकेच घ्या की अहंकार येणार नाही, आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यामध्ये मार्ग दाखवत राहणार आहे मी. असं म्हणतात की काळजी करणारे माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. मामा सांगतात, उपवास नेहमी अन्नाचाच का करावा? कधी उपवास वाईट विचारांचा करावा, कधी उपवास अहंकाराचा करावा, कधी कधी मीपणाचाही करावा. आयुष्यात कोणाच्या तरी खराब परिस्थितीला हसू नये, कारण काळ हा इतका शक्तिशाली आहे, कारण तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. आयुष्यात मामा आले म्हणून माझे मन मामामय झाले. मनाची भीती गेली आणि मन निशंक झाले. श्री खंडेरायांचे तिसरे अवतार म्हणून आदमापूरचे बाळूमामा मानले जातात. तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त मामांची कृपाच, दुसरं काहीच नको अशी भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी, कारण तीच एक शाश्वत विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व मनाचा पसारा असतो, म्हणून आयुष्यात खूप दुःख असतात. जर तुमच्या मनाला मामा मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे अशी तळमळ असेल तरच मामांची कृपा आपल्यावर होईल आणि आयुष्यात जे येणारे छोटे छोटे संकट आहेत त्याची जाणीवही आपल्याला मामा होऊ देणार नाहीत. कारण मामा म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायक. दाय म्हणजे देणारा, सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा. कृपा सिंधूच आहे तू, फक्त आपली अटळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर. तू कर्मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूंगा वह जो सोचा नहीं. जय बाळूमामा. मामा म्हणतात, तू कुणाला फसवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप तुम्हाला अडचणीतून मार्ग मिळेल. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यामध्ये मार्ग दाखवत असणार आहे मी. जीवनात सर्वच गोष्टी वाईट घडत असतील, मनासारखी एकही गोष्ट घडत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमची काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते, फक्त त्यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही. तुम्ही ते पूर्ण करू शकता, कारण तुमच्यामध्ये जिद्द आहे आणि क्षमता सुद्धा आहे.
आता तुम्ही ही चालू केलेली शर्यत संपवायची आहे, कारण लोक इथे तुमच्या हरण्याची वाट बघत आहेत. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण त्यापेक्षाही आपल्याला ही माणसं मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. अरे विश्वास ठेव, जो माझा हात पकडतो त्याला कधी कुणाचे पाय पकडण्याची गरज भासणार नाही. कोण म्हणतं मामा दिसत नाहीत? मामा तर तेव्हाच दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही. माणूस विचार करतच असतो, पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी. जीवनात थोर व्यक्तींचे विचार आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देत असतात. मामा म्हणतात, नेहमी उपवास अन्नाचाच का करावा? कधी कधी उपवास मोहाचा करावा, अहंकाराचा करावा, वाईट विचारांचाही करावा. मामा सांगतात, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, फक्त मीपणा सोडा, श्रीमंत व्हाल, प्रगतीच्या दिशेने जाल. जय बाळूमामा. मामा म्हणतात, जर का हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवघरात दिवा लावून काहीच उपयोग नाही. जर का तुम्ही बाळूमामांच्या या बोलण्यावर सहमत असाल तर बाळूमामांच्या नावानं चांगभलं टाईप करा आणि तुम्हाला शक्य तितके बाळूमामांचे अमृतवाणी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जर का तुम्ही मामांची अमृतवाणी शेअर कराल तर तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल. मामा म्हणतात, अरे माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर तू घाबरतो कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही माझे नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामानेच मन अंतःकरणात प्रवेश करून स्थिर होते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते. मग तळमळही आपोआप जाते. मृत्यूनंतर जे जे काही काढून घेतले जाईल तो संसार असेल आणि मृत्यूनंतर जे तुमच्या सोबत येईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्या सोबत असेन. अरे तू मला बोलवण्याच्या आधी मी तुझ्याकडे धावून येईल, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. काळजी करू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदल. आपली नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत समजून आपल्याला फळ देत असतो. आता तुम्हीच ठरवा की आपल्याला नियत चांगली ठेवली पाहिजे की दिखावा. कमेंट करून तुमची सहमती नक्की दर्शवा. माझ्या बाळा, तू दुःखी होऊ नकोस. एक दिवस असा लवकरच येईल की ज्याने तुम्हाला त्रास दिला तेच लोक तुमचा ध्यास घेतील. जे तुमच्याबद्दल कडवे बोलले होते तेच तुमचे गोडवे गातील. जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील. नेहमी चांगलेच होणार हा विचार मनात धरून चला, बाकीचे परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आनंदाचा, आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. मामा म्हणतात, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो व्यक्ती स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. ही नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कुणाची वाट लावण्यापेक्षा चांगली वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा त्याची जात किंवा पैसा, धर्म यावरून ठरत नसते, तर तो त्याच्या विचारावरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, फक्त कर्म चांगले ठेवा. शेवटी हिशोब हा कर्माचाच होतो, धर्माचा नाही. माझ्या बाळा, तुझी वृत्ती शुद्ध आणि उद्दिष्ट योग्य असेल तर तू घाबरू नकोस. कोणत्या ना कोणत्या रूपात मी तुला नक्कीच मदत करत राहील आणि सदैव तुझ्या सोबत राहील. एकदा एका मनुष्याने मामांना प्रश्न विचारला की तुम्हाला मनुष्याचं जास्त आश्चर्य का वाटतं? तुम्ही त्याच्या
एवढं काळजीत का असतात? मामा हसत म्हणतात, अरे हा मनुष्य पैसा कमवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तोच पैसा पुन्हा खर्च करतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो. त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधी तो मरणारच नाही आणि शेवटी असा मरतो की जगलाच नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले हे मामांशिवाय कोणाला माहीत नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता मामांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा. आयुष्यात मामांची केलेली सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक सेवेचे फळ मामा देतातच. काही वेळ उशीर होईल, बहुतेक मामा परीक्षा घेत असतात, पण सेवेचे फळ देतात हे मात्र निश्चित आहे. निस्वार्थपणे केलेली मामांची सेवा मामांना खूप प्रिय असते आणि तिथे आपल्याला काही मागण्याची गरजही नसते. मामा स्वतःहून आपल्याला भरभरून सर्व काही देत असतात. तुम्हाला जीवनात चमत्कार हवा असेल तर मामांना तळतळीने हाक मारा. इतक्या तळमळीने मामांचे नाम घ्या की डोळ्यातून भक्ती आणि अश्रू आले पाहिजेत. तुमची तळमळ मामांपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडेल. तुमच्याही मनात असा प्रश्न येतो का, आपण प्रत्येकाचं मन जपत राहायचं, याला काय वाटेल त्याला काय वाटेल, दुसऱ्याच्या सुखात आनंदाचा विचार करायचं. मग आपल्या मनाचं काय? आपल्या मनाचा कुणीच विचार करणार नाही का? अशा वेळी फक्त मामांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. कुणीतरी आहे आपला विचार करणारा, ज्याला आपलं दुःख, संकट, त्रास दिसतात. अशा परिस्थितीत तुमच्याही डोळ्यासमोर मामांचा गंभीरपणे चेहरा येतो का? येत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. मला तुमची उत्तरे ऐकायला नक्कीच आवडेल. मामा म्हणतात, हरकत नाही, तुम्ही किती वाईट वेळेतून पुढे गेले आहात. तुम्ही किती दुःखांना, किती संकटांना तोंड दिले आहे हे मला माहीत आहे. तुम्ही एकट्यात बसून किती वेळा रडला आहात हेही मला माहीत आहे. अरे बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. तुझी परिस्थिती नक्कीच बदलेल. तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आनंद लवकरच येईल आणि तुझ्या मनाला मानसिक समाधान मिळेल. मामा म्हणतात, अरे माझ्या बाळा, नको होऊ उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ आहे मी तुझा विश्वास. मामा म्हणतात, थोडंसं व्यावहारिक राहायला शिका, कारण आपल्या भावनांचा खून करून काही लोक असुरी मजा लुटतात. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो, पण त्यातून काही लोक मासे घेतात तर काही लोक त्यातून मोती घेतात, तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात. मामा म्हणतात, हे विश्व सर्वांसाठी सारखेच आहे, पण तुम्ही त्यातून काय घेता हे मात्र वेगवेगळं आणि महत्त्वाचं आहे. जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात आणि सर्वत्रच अंधारच अंधार दिसू लागतो, तेव्हा त्यावेळी मामांचा खेळ सुरू होतो. मामांचा दरबार सुरू होतो. मामांची अद्भुत लीला सुरू होते. म्हणून मामा नेहमी आपल्या भक्ताला सांगतात, माझ्या बाळा, तू भिवू नकोस, मी सदैव सावलीसारखा तुझ्या पाठीशी उभा आहे. तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये मेंढी माऊली, मी तुझं बाळ आहे आणि माझा पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. मामा म्हणतात, स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर
इतका विश्वास ठेवा की योग्य वेळ आल्यानंतर मी तुम्हाला इतकं काही देईन की मागायलाही काही उरणार नाही. पहाटे उठावे आणि बाळूमामांची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी. हे परमेश्वरा, तुझे जिथे विस्मरण होते तिथे मला जागृत करीत जावे. नाही मला आता तुझ्याशिवाय कुणाचा आसरा असे म्हणून मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरीही त्याला भगवंताच्या स्मरणात समाधान खात्रीने मिळेल. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या आणखीन जास्त वाढतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होत जातात आणि संयम ठेवल्यावर त्या कायमच्या संपूनही जातात. आणि परमेश्वराचे आभार मानले तर त्या सर्व अडचणी आनंदात सुखात बदलून जातात. मामा म्हणतात, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्यात प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीही संपत नाही. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळत सुद्धा नाही आणि हीच नियती आहे. बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं.